अय मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लात आणतंय उताटेल बापाची पैदास. ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुणच धरली. जरा सावध व्हान, पहिली भक्ती करा. घालीन लोटांग नम्र व्हा. बैर कीर्तनाला आलं, बैर कीर्तनाला आलं. आता त्यानं कीर्तन ऐकलं का पाहिलं मग हम जागरण घेणं नाही देणं नाही. ते गेलं मेंढ्याकडं दुसऱ्या दिवशी. जागरणामुळे झोपलं, मेंढ्या गेलं निघून. ते उठलं, मेंढाच सापडा. ते गेलं एक मोठावाला मोठ हाकीत होतं, ते बैरच होतं. हात्याला म्हणला मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिल्या का. तो कधी त्याच्याच टोळीचा मेंबर. त्यानं बैलाला असं केला हात. याला वाटलं मेंढ्या गेल्या रस्त्यानं आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या. पण त्या मेंढरीमधली एक मेंढराचं पाय झुरपडात गुंतून मोडलं होतं. त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्या यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. त्यानं मोडकं मेंढरू आणलं, म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस. तो मोठ टाकणारा म्हणला उचलून आपटीन, म्या मेंढरू मोडेल नाही. तो म्हणला येड्यावानी करू नको, मेंढरू तुला घेऊन टाक, तुम्हाला विहिरीत टाकीन, मेंढरू म्या मोडेल नाही. हा म्हणायचा तुला मेंढरू देणार, तो म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही. दोघांची झाली गच्ची धाराधरी. तिकून आला हवालदाराने मोटरसायकल यांनी उभी केली आणि हवालदाराचे हात दोन्ही हँडल आणि हे म्हणले यानं माझ्या 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, याला मेंढरू बक्षीस. तो दुसरा म्हणला हवालदार साहेब पाया पडतो, बायका पोराची शपथ घेतो, म्या मेंढरू मोडेल नाही. हवालदार म्हणला भडब्या हो, अजून नंबर सुद्धा आला नाही म्हणता का गाडी चोरीची आहे. हा म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही. ते गेलं मिटवायला, लफडं गेलं पाटला का मिटवायला. पाटलाला 2 बायका होत्या, त्यानं दिल ते उचकून. ते घालीत होतं वस्त्रीत गरके. हा गेला म्हणला मी मेंढरू मोडेल नाही. दुसरा म्हणला पाटील मी याला मेंढरू बक्षीस देणार. तिसरा म्हणला हवालदार म्हणला पाटील अजून नावेच झाली नाही आणि हे म्हणत्या गाडी चोरीची. पाटील म्हणला बुटानं हाणील, तुम्ही तिघच काय, पण अख्खं गाव जरी आलं तर मी हुसकून देईल, बायका घरात घेणार नाही, व्हा बाहेर. अशा क्वालिटी असल्यावर काय उपयोग. एक दुकानात नारळ घ्यायला गेलं, नारळ जिंदा डावलात. नारळ घ्यायला गेलं तर त्याला एक जण दुकानदाराला म्हणला केवढा लाव. दुकानदार म्हणले 25 लाख. इतका माग. तो शेजारचा जोडीदार आला त्याचा, तुम्हाला काल शेला विकत घेतो, कोकणात फुकट. मग यानं डोकं वापरायचं की नाही, कोकणात जायचंय. जिंदाड कोकणात गेलं, नारळही झाडाला, हे झाडावर चढलं, फटका हाणला, सटकलं, लटकलं, खाली 200 फूट खड्डा. मग फुकट लटकलं का इकत फुकट. दुपारभर लटकूनच राहिलं. एक उंटावाला चालू होतं खालून, ते वरचं लटकेल उंटावाल्याला म्हणलं 500 रुपये घे पण मला खाली घे. उंटावाला म्हणला फक्त तंगड्या धरायचे 500 आहेत ना. ते राहिलं उंटा उभं आणि वरच्या तंगड्याला बी लागलं. उंटाचं वजन हलकं झालं, उंटाला वाटलं वजन उतारलं, उंट गेलं निघून. आता हे लटकेल होतं फुकाट, त्याला हे लटकलं 500 रुपयाला. दुपारपर्यंत लटका लटकीच. मग आता वरचं खालच्याला म्हणतं देऊ का काय तुझे 500 रुपये. खालचा म्हणणं अजून 1000 घे पण वरचा हात सोडू नको का. 500 नाही 0. संपली माणसं. माणसं फक्त दिसायलाय. 82, 90, 92,000 पेमेंट सर्व्हिसवाल्याला. सकाळी सोफा शेटवर कोठ्याला बटणं घालीत होतं, शिवित होतं सुईनं. एक माणूस गेला आणि म्हणला हो तुम्हाला 90,000 पेमेंट आहे, एवढं किरकोळ का तुम्ही करता बटणं घालायचं. हे बायकोला सांगायचं तुम्हाला मूर्ख आहे, तू हा कोटच तिचा आहे. बायको येते ज्याने ज्याने भयानक आहे. स्त्री म्हणजे खेळ नाही मारा. हा कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात.
प्लॅस्टिकचे काय हत्यार हो गालात असली तर माणूस जमिनी किती भाऊ विश्वामित्र तपया खाणी कुत्रा होऊन हिंडे वणी आयसे भुलले थोर थोर तिथे जीव किती पामर येडेवाणी करू नका भाऊ एक नम्र व्हा दुकानदारी करायची का गिरायकाशी नीट बोल गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू खाय आणि तरुण मंडळीला सांगून देतो ना शिक्षणांच्या डिग्र्यांच्या नादी लागू नका हाताने जिंदगी बरबादी हाताने झटे 23ला तुम्ही BA झाले कितीला 23ला 2 वर्ष गावात राहिले किती झाले 2 वर्षांनी BEd झाले 27 3 वर्षांनी जॉईन झाली 5 वर्षांनी फिट झाली 5 वर्षांना पगार मंजूर झाला 5 वर्षांना हातात मिळाला 46ला मिळाला ना तुला कुठं नाही करायला सांगितलं कोणी अरे त्याच्यापेक्षा म्हशी बाजाराला 150 रुपये म्हैसे दिवसभर 2 भेटले 300 कोंबड्या पाळा ना सोलून कोंबडी 130ला आहे भाजून 140ला आहे बॉईल करून 180ला आहे शिजून 230ला आहे बोकड्याचं मटण हाडकं धरून 540 रुपये जरा काम कामं करा ना नुसतं एका आई बापाच्या याच्यावर राहू नका